महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधा। फोन 0231 253 2406 व 253 4406। दुधाला कोण म्हणत असेल 5 रुपये अनुदान दिलं, त्यावेळी माझी मागणी होती जर आम्ही 5 रुपये दुधाला अनुदान देत असू तर आता दुसरं 23 रुपये म्हणलं दुधाला भाव देतात। 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट, आम्ही 5 दिलं की तिने शेतकऱ्याला 28 रुपये दिलं पाहिजे। मग त्यांचं 23 आमचं 5 डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात गेलं पाहिजे। पण जो शेतकऱ्याचा नेता खासदार आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं काम केलं या। तिने म्हणले 5 रुपये संघाला द्या, कारण काय त्यांचा विसंग आहे। चोर चोर मावस भावना अर्ध वाटून खाव। प्रकाश आंबेडकरांनी मुलाखत देताना सांगितलं, म्हणले राजू शेट्टी माझ्याकडे आलेले होते, ते म्हणले आपण युती करूया। मग प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले जर युती करायची असेल तर एक माझी अट आहे, जर राष्ट्रवादी काँग्रेसवर आमची युती झाली नाही तर तुम्ही आमच्यावर राहणार का? ते मी नाही सांगत, आज प्रकाश आंबेडकरांनी टीव्ही चॅनेलवर मुलाखतीत सांगितलं। त्यावेळी राजू शेट्टी म्हणले जर युती झाली तरच मी तुमच्यावर राहणार, युती नाही झाली तर मी राष्ट्रवादी काँग्रेसवरच राहणार। आंबेडकर साहेब म्हणले का राहणार? ते म्हणले मी निवडूनच येत नाही त्यांच्याकडे राहिल्याशिवाय, म्हणून मी त्यांच्याकडे राहणार। आणि जो बिचारा गावागावात येऊन काय सांगतोया, मोदी शेतकऱ्याच्या विरोधात आहे म्हणून मी त्याला काढायला निघालोया। ते खरं कारण नव्हतं, त्याला खासदारकी महत्वाची आहे, त्याला इथं बसलेला शेतकरी महत्वाचा नाही। उल्हासदादा इथं आले, ते बी चळवळीत होते, मी बी चळवळीत होतो, दोघे आम्ही कामाला लागलो। ते आमच्याकडे येऊन सांगतील की शाहवाडी तालुक्यातून 50,000 मताचं लीड पडणार, तुमच्याकडे येऊन सांगतील शिरोळ मधनं 25,000 मताचं लीड पडणार। मी सांगतो शाहवाडी मध्ये सत्यजित आबा आमदार आहे, तिकडं हातकणंगल्यामध्ये आमदार मिंजेकर आहे, इचलकरंजी मध्ये आमदार हळवणकर आहे, शिरोळ मध्ये आमदार उल्हासदादा पाटील आहे, शिराळ मध्ये आमदार शिवाजीराव नाईक आहे, आणि वाळव्यामध्ये आम्ही सगळे आहोत। 50,000चं काय, पण 50चं सुद्धा लीड कुठल्या तालुक्यात आम्ही ह्या माणसाला मिळू देणार नाही। की ज्या माणूस छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याला स्मारकाला विरोध करतो, जो माणूस धनगर समाजाच्या नेत्याला विरोध करतो, जो माणूस शेतकऱ्याला सोडून कारखानदारांच्या हातात हात घालतो, त्या माणसाला या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम गावगाड्यातल्या माणसानं करायचं आहे, हे सांगायचं। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।